नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे अनारसे. अनारसे मी तांदूळ भिजू घालून अजिबात बनवणार नाही आहे. यावेळेस मी अनारसे आपले जे रेडीमेडचं पॅकेट असते पिठाचं त्याचे बनवणार आहे. तर ते अनारसे आपल्याला कसे बनवायचे याची आपण रेसिपी बघूया. तर चला मग सुरुवात करूया. तर इथे मी केप्रचं अनारसाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं दूध आणि खसखस फक्त आपल्याला एवढंच वापरायचं आहे. यामध्ये वरून साखर किंवा गूळ टाकायची गरज नाही. याच्यामध्येच ऑलरेडी गूळ असतो, त्याच्यामुळे आपल्याला गोड बनवण्यासाठी दुसरं काही टाकायचं नाही. फक्त खसखस आणि आपलं जे अनारसाचं पीठ असते फक्त तेवढंच. आता हे 500 ग्राम अनारसाचं पीठ आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोड्याशा गुळाच्या गाठी असतात, ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही जी आपली चाळणी असते पुरणाची त्यानं चाळून घेतलं म्हणजे त्याच्यातून बारीक करून घेतलं तरी चालते. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे. दूध जास्त नाही वापरायचं. दूध साधारण 1 नाही तर 2 चम्मचच दूध वापरायचं. तेवढंच दूध आपल्याला भरपूर होते. जास्त दूध टाकू नका, नाही तर पातळ होते. आता हे बघा, व्यवस्थित याला छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा, याचा गोळा करून घ्यायचा आहे. नाही झाला गोळा तरीसुद्धा चालते. जर तुम्ही जास्त दूध वापरलं तर ते खूप लवकर पातळ होते, त्याच्यामुळे शक्यतो स्टार्टिंगला 1च चमच दूध टाकून बघा. आता ते छान झालेलं आहे. आता प्लेटमध्ये मी खसखस टाकून घेते. खसखस तुम्ही जेवढी जास्त टाकसाल तेवढं तुमच्यासाठी तुमचा अनारसा खूप छान दिसतो खसखसने. आता हे बघा, छोटे छोटे असे गोळे करायचे आणि प्लेटमध्ये याचे छोटे छोटे असे पसरून घ्यायचं. या आकाराचे बनवायचे. तुम्हाला जर जास्त मोठ्या आकाराचे बनवायचे असेल तर तुम्ही गोळा थोडा मोठा घेतला तरीसुद्धा चालते. मला छोट्या साईजचेच बनवायचे आहे, त्याच्यामुळे मी छोट्या साईजचेच गोळे घेतलेले आहेत. आणि हे बघा, खूप म्हणजे चिकट असते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित पसरले जात नाही. तुम्ही हाताला थोडंसं तूप लावा, म्हणजे ते खूप छान व्यवस्थित त्याचे पाऱ्या तयार होतात व्यवस्थित. मी तूप लावलेलं नाही आहे, त्याच्यामुळं ते थोडे हाताला चिटकत आहेत. जर तुम्ही तूप लावलं तर हाताला अजिबात चिटकणार नाही. हे बघा, आपल्याला सर्व असेच बनवून घ्यायचे आणि एकदाच सगळे बनवून ठेवू नका. 4-5 बनवा आणि ते तळा परत 4-5 बनवा, असं करायचं आहे. हे बघा, मी एवढेच बनवणार आहे, बाकीचे मी नंतर बनवते, म्हणजे आता हे तळणार आहे. हे बघा, अशा प्रकारचा अनारसा केलेला आहे. आता जो वरचा भाग आहे तो तेलामध्ये आतमध्ये गेला पाहिजे आणि जो खसखस लावलेला भाग आहे तो वर असला पाहिजे. आणि अनारसे तळताना आपल्याला त्याला पलटवायचे नसतात. जे आपले अनारसे असतात ते पलटवायचे नसतात, तसेच एकीकडनंच आपल्याला तळून घ्यायचे असतात. आपण अनारसा त्याच्यामध्ये टाकला की लगेच झाऱ्यानं ते काढायचं नाही. त्याला अलगद वर येऊ द्यायचं, त्याच्यानंतर काढायचं आणि झाऱ्याने असं तेल टाकायचं आहे त्याच्यावर, म्हणजे वरचा भाग लवकर तळला जातो. आणि हे बघा, आता मी काढून घेते. आता आपल्याला असे सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत. एकदा जास्त टाकू नका, जास्त टाकल्याने ते तुटतात, त्याच्यामुळे थोडे करून तळा. हे बघा, आणि अनारसे तळताना लक्षात ठेवा, जो वरचा भाग आहे तो खाली गेला पाहिजे आणि जो खसखसचा भाग आहे तो वर राहिला पाहिजे. आता हे बघा, मी असे करून सगळे अनारसे तळून घेते. खूप छान आहे आणि खूप छान लागतात खायला. दिवाळीच्या फराळामध्ये अनारसे असले की खूप छान लागते. तर कशी वाटली रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.